जागतिक पातळीवर युद्धाचं वातावरण आणि त्याचा निर्माण झालेला तणाव असतानाही युरोपातील सायप्रस येथे एक अभूतपूर्व बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती. ती म्हणजे कॅन्डिडेट स्पर्धा. या स्पर्धेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आणि भारताने एक नवा तारा दाखवला. तो म्हणजे वैशाली रमेश बाबू. तिने महिला गटात अव्वल ठरून भारताच्या बुद्धिबळ विश्वात एक ऐतिहासिक मापदंड प्रस्थापित केला. नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. वैशाली रमेश बाबू, भारतीय बुद्धिबळाचा नवा सितारा. भारतीय बुद्धिबळाच्या क्षेत्रात एक नवा धुरंधर उदयाला आलेला आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय बुद्धिबळ म्हटलं की विश्वनाथन आनंद आणि महिला गटात कोनेरू हम्पी यांचीच नावं ओठावर असायची. पण आता प्रज्ञानंद, डी गुकेश, दिव्या देशमुख आणि वैशाली रमेश बाबू अशा तरुण खेळाडूंनी जागतिक पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलंय. कॅन्डिडेट स्पर्धेत भारताच्या पुरुष गटातील खेळाडू अपेक्षेप्रमाणे यश संपादन करण्यात कमी पडले असले तरी महिला गटात वैशाली रमेश बाबूने नवा इतिहास रचलाय. वैशाली रमेश बाबूला या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. 14 फेऱ्यांमध्ये 8.5 गुण मिळवत तिने विजेतेपद पटकावलं. कॅन्डिडेट स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपद मिळवणारी ती भारताची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. 21 जून 2001 रोजी तामिळनाडूतील एक साध्या घरात जन्मलेल्या वैशालीला लहानपणीच बुद्धिबळाची आवड लागली. तिच्या भावंडांमध्ये प्रज्ञानंदचा समावेश आहे, जो तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघंही लहानपणी खूप खेळायची आणि भांडायची. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. त्यांचा असा विश्वास होता की हे दोघे खूप भांडतात, म्हणून त्यांना एखाद्या सकारात्मक गोष्टीकडे लक्ष वळवावं. आणि याच पद्धतीने दोघांचं बुद्धिबळाचं जीवन सुरू झालं. वैशालीने 2012 मध्ये युवा बुद्धिबळ स्पर्धेत 11 वर्षाच्या वयात सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती महिला ग्रँडमास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर बनली. 2023 मध्ये फिडे स्विस टुर्नामेंट जिंकून कॅन्डिडेट स्पर्धेची पात्रता मिळवली आणि हाच टर्निंग पॉइंट मानला जातो. वैशालीच्या यशामध्ये तिच्या आई वडिलांचं योगदान अनमोल आहे. बाहेर देशातील स्पर्धांमध्ये तिची आई नागलक्ष्मी तिच्या सोबत असते. तिने मुलांचं वेळापत्रक व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे वैशालीला खेळावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. तिचा भाऊ प्रज्ञानंद देखील आपल्या आईला सायलेंट पिलर मानतो. वैशालीचा पुढील लक्ष विश्वविजेतेपद आहे. कॅन्डिडेट स्पर्धेचा विजेता विश्वविजेत्याला आव्हान देतो आणि सध्या चीनची जू वेनजून विश्वविजेती आहे. वैशालीला तिच्याशी 2 हात करण्यासाठी साधारण 8 ते 9 महिने तयारीसाठी मिळतील. वैशालीच्या घरात आणि तिच्या यशात तिचा आत्मविश्वास, संयम आणि मेहनत यांचा मोठा वाटा आहे. संघर्ष आणि मेहनत कधीच वाया जात नाही. या तत्वांवर आधारित तिचं जीवन आता नवा अध्याय सुरू करायला सज्ज आहे. या यशाची खरी गमक अशी आहे की संधी जेव्हा मिळते तेव्हा त्याचं सोनं कसं करायचं हे आपल्याच हातात असतं. मेहनत, आत्मविश्वास आणि संयम हेच यशाच्या किल्ली आहेत. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.